हॅलो, नमस्ते, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवारची सुट्टी असल्यामुळं माझी कामं चाललेली आहेत आरामात. आणि आता मी एक तेल बनवणार आहे केसांसाठी. माझी केस खूप गळतात, तर म्हटलं आज बघूया, सुट्टी पण आहे, आपण काहीतरी प्रयोग करून बघूया. यूट्यूबला तर भरपूर व्हिडिओज बघितलेले आहेत, पण आपण पण ट्राय करू म्हणून मी आता आज बनवणार आहे तेल. तर त्याच्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे सामान. बघूया कसं बनतं माझं तेल. जास्वंदाची फुलं, कढीपत्ता, कलोंजी, 2 लवंग घेतलेले आहेत, मेथी दाणे आणि तेल, आणि घेतलेला आहे थोडंसं आल्याचा तुकडा, कारण मी बरेच व्हिडिओमध्ये बघितलेले आलं पण खूप फायदेशीर आहे. आणि माझ्याकडे ॲलोवेरा जेल आहे. ॲलोवेरा नाही आहे माझ्याकडे म्हणून मी जेल घेतलेला आहे. तर चला आता बनवूया तेल, बघूया कसा इफेक्ट करतं हे तेल. तर इथं दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि मी बसलेली आयुषला घेऊन बाहेर. तर बाहेर नुसतीच बसली नाही मी, तर माझी कामं करते, म्हणजे मी दळण साफ करते आणि आयुषचा अभ्यास घेते. तर आत्ता वेळ भेटला मला सगळी घरातली साफसफाई सगळं करून, थोडंसं ते तेल बनवलं मी माझ्या केसांसाठी. आणि एवढी कामं करून झाल्यानंतर ना आता मला जायचं होतं चक्कीमध्ये दळण दळून आणायसाठी. आणि आता मी दळणच साफ करत बसले. तर आयुषचा होमवर्क पण बाकी होता, त्याला पण बसवला मी अभ्यासाला. आणि मी जवळ बसल्याशिवाय तो काय अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे मी माझं काम घेऊन बसले. त्याच्यावर लक्ष देत देत मी माझं काम करणार आहे आणि लगेचच जाणार आहे आता दळण घेऊन. तर आयुषला पण घेऊन जाणार आहे सोबत, म्हणून तो तयार झाला होमवर्क करायला. तर ते दाखवते होमवर्क झाला म्हणून. आणि इथे मी गहू आणि ज्वारी उन्हात सुकत लावलेत, कारण ते जरासे तापवून ठेवले म्हणजे बरे, त्याच्यात छोटे मोठे किडे होतात ना त्याच्यामुळे. तर मी तर जाऊन आलेली आहे आता बाजारात, चक्कीला जाऊन आलो, दळण दळून आणलं, भाज्या घेऊन आलोय. आणि ते आता मी पिठाच्या पिशव्या ह्या उघड्या करून ठेवल्यात, कारण की पीठ गरम आहे आणि पिठाची वाफ जरा निघून गेली, पीठ गार झालं की मग मी ते डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि पीठ वगैरे भरून नंतर ना मी स्वयंपाक करणार आहे, कारण मला स्वयंपाकाला असं पण आम्ही जेवणाला लेटच होतो आणि लेट जेवतात, त्याच्यामुळे मी लवकर काय बनवत नाही. त्याच्यामुळे मी आधी सगळं काम आवरते, पसारा आवरते आणि मग जेवण बनवते. तरी 8 वाजले असतील, 8 वाजता आम्ही आलेलो. तर 8:30च्या नंतर ना मी जेवण बनवलं. आणि असं करून मला सगळी कामं करताना पीठ वगैरे डब्यांमध्ये भरून ठेवायची, सगळं करताना भांडी वगैरे स्वच्छ करून झोपायला 11:30 वाजले मंडळी. तर मी 11:30 वाजता झोपली. तर मला परत सकाळी पहाटे लवकर उठून सगळी कामं करायला लागतात, त्याच्यामुळे माझी चाललेली इथं घाई. आणि असा आजचा आपला व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला हे सांगा, आणि आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि थोडासा सपोर्ट करत जा मला पण. तर मी धन्यवाद आता तुम्हा सर्वांचे. तर बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला घरातलं आपलं साधं सुधं जे काही आहे मी करते ते दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आवडलं तर लाईक नक्की करा.